आणि आता एक मोठी बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। स्वीय सहाय्यक राजेंद्र सामळे हे जरांगे यांच्या भेटीला पोहोचले। जरांगे यांचा मुंबईत होते आणि जरांगे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। आता आपण जे आहे ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करूयात। साबळे साहेब भेटायला आले, काय चर्चा झाली? नाही झाली नाही, करणार आहे आता। मगच सांगितलं मी तुम्हाला, आता काय तुम्हाला काय सांगितलं? होईल ना तुमच्या पुढं। तुम्हाला विनंती करणार आहे तुम्ही? आम्ही काय म्हणतो की आम्ही आता बोलणार आणि तुमच्या पुढेच बोलणार ना, इकडे तिकडे नाही बोलणार। काय ते विनंती करायला आहेत का? काय तुम्हाला माहिती काय? काहीच नाही, आणखीन बोललोच नाही, नुसतं बसलोच होतो। तर ह्या येणे बघितलं तर बसलोच होतो आणि बाहेर आलो। मीडियावाले म्हणजे काय चर्चा झाली? सध्या गणेश उत्सव आहे, तुम्हाला वारंवार विनंती केली जाते की गणेश उत्सवात काही गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, त्यामुळे तुम्ही आंदोलन पुढे ढकलावं असं म्हणले कधी? नाही हा, मला वाटलं का नाही, आणखीन चर्चा नाही, तुमच्या पुढे चर्चा करणार काय असेल ते। तुम्हाला चोरून आपण कधी काही केलं नाही, कधी करत पण नाहीत। मुख्यमंत्री साहेबांची ओळी आलेत, तेही तुम्ही आता बघितलंय। मी बाहेर आहे तुमच्या संघ, मी तुमच्या संघ बाहेर आहे इथं, आणि तुमचं झालं की लगेच आपण चर्चा करू। पण मीडियाचे बांधव म्हणले आमची चर्चा झाली असती, मीडियाचे बांधव म्हणले नाही बाहेर आहे, आपल्याला थोडी बाईट करायची, आधी तुमच्या संघ बाईट केली। मार्ग बदलणार का? समजा त्यांनी काही विनंती केली नाही, मार्ग बदलायची काय अडचण आहे, आम्ही त्यांना म्हणणार आहे, म्हणलो सुद्धा सरकारला एक रस्ता आम्हाला द्या, कोणचाही द्या, आडमुठे असतो तर म्हणलो सुद्धा आम्हाला मधून जायचं, एक द्या आम्हाला। आझाद मैदानाला शांततेचं आंदोलन करायचं, 1000 रस्ते आहेत मुंबईला, एक द्या कोणचा पण। हो, म्हणजे त्यांनी काही थोडासा बदल सांगितला काल देवेंद्र कुणी ते नाही, कुणी मार्गामध्ये? पण कुणी नाही, त्यांचा आपला आणखीन चर्चा नाही। नाही पण ते असं म्हणणार आहे तुम्हाला, ती विनंती करण्यात असं त्यांनी सांगितलं। रस्त्यामध्ये थोडा बदल करा, रस्त्यामध्ये गणेश उत्सवाच्या काळामुळे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती सुद्धा केली जाऊ शकते। शक्यताला काय अर्थ आहे का? म्हणजे तुम्ही ठाम आहात? आणि मग ठाम म्हणजे काय, अंमलबजावणी पाहिजे, बाकीचं मला काय माहिती। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनंत्या हे बघा, मी दोन वर्ष सरकारच्या विनंत्या मान्य केल्या। शेवटी माझ्या समाजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो, लेकरा बाळांच्या या चर्चा फारच्या होत राहतात, मंत्री येत राहतात, सरकार येत राहत जात राहतं। माझ्या पोराचं आयुष्य मराठ्यांच्या खराब झालेलं पुन्हा येईन का? मग काय चर्चा करत बसू कवर? आयुष्यभर मी नाही करू शकत ते 10-10, 20-20 वर्ष आंदोलन, लेकरा बाळाची कुपाट लागली आमच्या। चर्चा नाही, मी अंमलबजावणी म्हणतोय। अंमलबजावणी आहे का? आज त्यांची कॅबिनेट बसणारे वाटतं, बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची बसणारे वाटतं। तुम्ही अंमलबजावणी देणार का? मग काय करायचं मुंबईत जाऊन आम्हाला? आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला 4 महिन्यापूर्वी सांगितलंय आम्हाला मुंबईला यायचं नाही। ते आलेत गोत्यात, त्यांच्या लक्षात आलंय की आता मराठीने 2 वर्ष वेळ पण दिला, आता मागे त्यांनी वेळ मागितला होता। आपला आत्ताच उपोषण होतं, सुरेश अण्णा धस्यांनी सोडलं त्या टायमाचं, मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 3 महिन्याची वेळ द्यावा, सगळे गॅजेटचे अहवाल ते सगळं घेतो आम्ही, समितीचे जे 58 लाख नोंदी आहेत, मुद्दाम मी सगळं खरं सांगतोय की ते खंड स्वीकारतो, मग आपल्याला मराठा आणि कुणबी AKJR काढता येईल, आपल्याला गॅजेट लागू करता येते, केसेस मागे घेता येत्या। ठीक आहे म्हणलं, वेळ दिला 3 महिन्याचा। आता तुम्ही चर्चा नाही, चर्चेला कदरून गेलो राव मी, कवर चर्चा हे रोज येत राहणार चर्चा नाही। अंमलबजावणी आहे का? नाही यायचं मुंबईला। पण अंमलबजावणी जर नसेल, उद्या सकाळी 10 वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला, बदल होणार नाही। खरं तर काही चर्चेची तयारी दाखवली होती। हा, मग करतोय ती काय, मी काय नाही म्हणलो का? खरं तर अवघे काही तास शिल्लक राहिले, सरकारकडून काही तुमच्यासोबत चर्चा झाली का, किंवा काही तसा प्रयत्न झालाय का? नाही, कधी झाला नाही, झाला तरी तुम्ही असतातच, झाला नाही। आणि चर्चेची तयारी पाटील, संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या आडमुठे वक्तव्यामुळे वेगवेगळे तुमचं मन काही दूषित झालेली होती, काय असतं दादा? मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत OSD पाठवलं। काय असतं दादा, ती अवस्था नाही म्हणायचं त्याला, ती बोली भाषा आहे। त्यात बोलता बोलता आपण म्हणत होतोय यायला सकाळ चहा पाजणारे, त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका, कारण तुमची आई ही आमची आई आहे। तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणलं, तुमची आई सुद्धा राज्याची प्रमुख आहे, लेकर आहेत आम्ही राज्यातले। एखादा शब्द गेला तरी ते भाषणात ती शिनायची, तरी 1 मिनिटात आम्ही काय म्हणलो, आम्ही शब्द मागे घ्या, याच्यापेक्षा काय पाहिजे? पण ते जीवावर आले द्यायचं, सगळं खरं आहे, सगळ्या रास्ता मागण्या येतात, लोकशाहीला धरून येतात, कायद्याला धरून येतात, संविधानाला धरून येतात। त्यांच्या लक्षात आलं दस्तावेज जर सरकारी गॅजेटियर द्यावाच लागणार आहेत मराठ्याला आता, मग हे मॅनेज होत नाही, हे फुटत नाही, मग द्यावा लागत। मग काय करायचं तर रडका डावा मांडायचा, आणि मग हे मराठी निवड केलं। अरे हे याच्या जीवावर आले द्यायचं। आता तर मुंबईला चला,
कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठ्यांनो, निर्णायक टप्प्यावर. आता घरात झोपलात, जाहीर सांगतो तुम्हाला मी, तुम्ही जर आता घरी झोपले, जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटोळं तुम्ही केलं. मी तर चाललोय मुंबईला, तुम्हाला यावंच लागणार आहे. आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पुरी फाटली? कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं, पुन्हा पुन्हा आठवण करू देतो. जरांगे पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि कुणबी एक आहे, त्यासाठी आम्हाला समिती नेमून द्या. समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू. मराठा कुण आता 58 लाख नोंदी मिळाल्यात, आता कायदा पारित करायला लागतोय मराठा आणि कुणबी एक आहे. आता बोलायला जागा नाही. गॅझेटियर 13 महिने झाले अभ्यासाला घेतलेले, 13 महिने, आणि मग आता ते पण द्यावं लागतील. मग काय करायचं? तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण, हे पोरग तर मॅनेज होत नाही. मग आता आपल्या लोक येड्यात काढतील. वेळ दिला नाही म्हणा, तो 2 वर्ष दिला म्हणतात, त्यांना बोलायला जागा नाहीये. परत 4 महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली, तिकडून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल. मुख्यमंत्र्याला मीडियासमोर खरं सांगतो, मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागेल मुंबईकर. तुम्हाला जर 4 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं, त्यांना आडमोठापणा नव्हता त्यांचा, त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या, तुम्ही अंमलबजावणी करा. का नाही केली त्यांच्या मागण्या? आणि आता म्हणताय त्यांना गणेश उत्सव येईन, असं येईन, तसं आहे. त्याच्यामुळे मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला, तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्याला द्यायला. हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण घडून आणलंय म्हणून आमचा काय दोष नाही. आम्ही सगळे, आमची चूक नाही, आम्ही सगळे प्रयोग केलेत, हात जोडलेत, पाय जोडलेत, कायदेशीर सांगितलंय, वेळ दिला वेळोवेळी. आताच 3 महिने वेळ दिलता, मागितला होता त्यांनी वेळ आम्हाला की आम्ही गॅजेट लागू करायची आहेत, मराठा कुणबी एक जाहीर करायचे, 3 महिन्याची वेळ द्या. आता सरकार आले, 15 दिवस झालेत आणखीन आलेलं. सुरेश अण्णा धस आलते तेव्हा, आता बोलायला जागा आहे का? म्हणून लोकांनी ओळखलं, अरे मराठ्याला आरक्षण मिळतं, हे मुद्दाम देत नाही ना, आता मुंबईला चला. म्हणून मराठ्याला म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका. घरात झोपलात शापशिवाय खाता लेकरा बाळाचे, जातीतून उठतात. मराठ्याचे नेते सुद्धा बाहेर पडा. अंमलबजावणी झाल्याशिवाय तुम्ही OSD काय ऐकणार नाही. नाही, आता ते कशासाठी आले ते ऐकून घेतो. आपलं आलेला पाहुण्याचं सन्मान करणं आपली जबाबदारी असते, त्याला आंदोलक म्हणतात. आम्ही आडमुठी आहेत का? नाही दिल्यावर मग आता काय करावं? अंमलबजावणी जर आज झाली, आम्हाला काय करायचं? मुंबईला गुलाल घेऊन येऊ बोलाय झालं तर. तुम्ही नाही झाली तर उद्या सकाळी 10 वाजता अंतरवालीहून गरीब मराठी, श्रीमंत मराठी, कर्मचारी, नोकरदार मराठी अख्ख्या मुंबईकडे उद्या निघणार आहेत. कारण आता कळून चुकलंय आणि मराठ्यांनाही संकेत सांगतो तुम्हाला, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. अशा टायमाला साथ द्या माय बापा हो, आता साथ द्या. तुमच्या लेकरा बाळ्यासाठी उपाशी तापाशी राहतोय, झटतोय. लेकराला हरू देऊ नका आणि जातीला हरून देऊ नका. आता मला साथ द्या, अख्खे मुंबईकडे निघा. तुम्ही फक्त 29 ऑगस्ट पर्यंत थांबा, माघारी या. आता घरी झोपायची वेळ नाही. बरं, हात जोडून सांगतो, लय निर्णायक टप्प्यावर आंदोलन आलंय. यांना असं वाटलं होतं मराठीच येणार नाहीत म्हणून हे लक्षच घालत नव्हते आपल्या गरीबाच्या मागण्याकडे. जेव्हा मराठ्यांनी गाड्या लावल्यात आणि जे आता दिसतोय त्यांना की लय मराठी मुंबईत येणार आहे, आता पळायला लागले. आता पळायला लागले. 2 वर्ष कुठे गेले ते? गणेश उत्सवाच्या काळात खोडा नको, शिवरायांच्या काळात हिंदू सणांमध्ये खोडा घातल्यास निपात करायचे, असा अप्रत्यक्ष इशारा जरांगे पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. करा म्हणा निप्पात, मग आमचा टाका कापून, आम्हाला घाला गोळ्या. यायला लागलो म्हणा तिथं, घाला गोळ्या, टाका मारून, गरीबाचे लोक मारून टाका आणि तुम्ही राज्य करा. मराठ्याला फाडा, तोडा, कापून टाका आणि तुम्ही राज्य करा. जनता मारून, गरीबाची जनता मारून, 7 करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा. वारे शब्दन, वारे नियत, म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं. म्हणजे तुम्हाला ते म्हणते ते मढ्यावरचं लोणी सुद्धा खायचं, पण लोकांच्या वेदना दुःख नाही ऐकायचे. हा, तुम्ही शत्रूसारखा आमचा निपात करून टाकणार, पोलिस लावून गोळ्या घालणार, लोक मारून टाकणार. ही भाषा आहे का देवेंद्र फडणवीसांची? आता नाही का भाजपमधल्या मराठ्या श्याम नोकळीला भाषा दिसत? हा, आता नाही दिसत. जर आमचा निपात करू म्हणतेत, दांडव करू म्हणतेत, त्याचा अर्थ तेच होते, कापून टाकू, फडशा पाडू म्हणतेत. आता नाही का मराठी भाजपमधले नेते, मंत्री, आमदार झोपले का? आता नाही का तुमचा मराठ्याचा शहाणुकुळी जागा होत? मी तर तुमच्या लेकरासाठी झटतोय आणि मला उघडं पाडायचा प्रयत्न, मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतात का? हे मॅनेज होत नाही, फुटत नाही. ही इमानदारी, जातीला आरक्षण मिळून देईन, याला बदनाम करा, याला काहीतरी उकरून आणा, याला काहीतरी धमक्या द्या, पोलिस बघून घेते म्हणा, काहीही म्हणा, पण बदनाम करा. मराठ्यांना फक्त एवढंच सांगतो, सरकारने मला उघडं पाडा ठरवलं, उघडं पडू देऊ नका.
मला साथ द्या, तुम्हाला हात जोडून सांगतो. आणि माझी तिसरी महत्वाची गोष्ट, एकानेही दगडफेक जाळपोळ करायचा नाही. त्यांना तेच घडून आणायचंय, समजून घ्या. शांत राहा, कोणी मीडियात बोलू नका, कोणी सरकारबरोबर चर्चेला जाऊ नका. शांत राहा. ते आपल्याला उचकीत येत बोलावं म्हणून. मराठी हे रागीट आहेत, मग ते त्याचा लाभ उचलीत आहेत, फायदा उचलीत आहेत. त्याच्यामुळं कुणीही मीडियात कुणाला टार्गेट करू नका, कोणत्याच नेत्याला. बऱ्याच नेत्याचे रात्री संदेश आलेत, आम्हाला फडणवीस साहेब बोलायला लावतात, आमच्यावर विनाकारण प्रेशर करतात. त्याच्यामुळं बोलू नका, त्यांना घडून आणायचंय. कुणीही दगडफेक करायची नाही, जाळपोळ करायची नाही. शांततेत मुंबईत बसायचं. तुमचं कोणी काय करू शकत नाही मराठीचं. फक्त तुम्ही शांततेत चला. आता मात्र निर्णायक टप्पा आहे, मागं हटवून नका. यामध्ये काही मराठवाड्यातले नेते आहेत का? तुम्ही आता मगाशी जसा उल्लेख केलाय की आम्हाला बोलायला लावतात, यामध्ये कोणी मराठवाड्यात? नाही, तिकडचेच येते, तिकडचेच पटांगणातले. बबनराव तायवाड यांनी असं म्हटलंय की जरांगे पाटील यांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलन आपलं स्थगित केलंय, यावेळी सुद्धा ते आंदोलन स्थगित करणार आहे. गणपती उत्सवामुळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत जाणार नाही. गणेश उत्सव कशासाठी निर्माण झाला? लोकमान्य साहेबांनी अन्याय होतो त्यावेळेस एकत्र यायचं आणि न्यायासाठी लढायचं. आम्ही एकत्र यायलोत. आम्ही हिंदू आहेत, सण आमचा आहे, आम्ही शांततेत यायलोत. याच्या पलीकडे मीडियाच्या माध्यमातून सांगतो, एक रस्ता द्या आम्हाला.